सावरकर पण सोहळ्यात फक्त भूमिपूजन झाले. छत्रपती शिवाजी महाराजच नाहीये तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असू द्या, ही महत्वाची स्मारक आहेत की ज्याचे महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि यांच्याबद्दल अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक झालेले. कारण तुम्ही जलपूजन करता, तुम्ही कुठल्याही टेक्निकल गोष्टीचा विचार न करता पुढे निवडणूक आहेत म्हणून काहीतरी आश्वासनं द्यायची, पुढे निवडणूक आहेत म्हणून अशा प्रकारच्या ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल अशा चुकीचा मत मागण्याचा कार्यक्रम केला जातो. आणि म्हणूनच आता स्वराज्य पक्ष छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या खोटारड्या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही तिकडे राहणार नाहीये. का वाटतं त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावला मुंबईमध्ये, तुम्ही जायच्या अगोदर आढळले, तुमची भूमिका काय असणार? आता महाराष्ट्रात आम्हाला तेच बघायचंय की आम्ही न्यायिक भूमिका मांडतोय, आम्ही कुठली हिंसक भूमिका करत नाही, आम्ही सत्याच्या मार्गाने चाललोय. आणि अशा वेळी कोणी जबरदस्ती करत असेल तर आम्ही अगदी न्यायालय आपल्या कायद्यात बसून तसं संविधानाच्या कसोटीमध्ये बसून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन तिथे करणार आहोत. परंतु मला असं वाटतंय कुठंतरी हे चिघळण्याचं काम करतायत. जे शांततेचं आंदोलन असतं ते जाणीवपूर्वक कसं चिघळवायचं असं पोलिसांकडून झालं तर पोलिसांनाच नाहीये तर सरकारलाही परवडणारं नसणारे आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उठल्याशिवाय राहणार नाहीयेत. काम कशामुळे थांबलंय त्याचा पाठपुरावा तुम्ही देखील घेतला का? कुठं अर्थ आहे? आपण पाहिलं असेल की सिंधुदुर्गाचा छत्रपती शिवरायांचा जो पुतळा कोसळला त्यावेळी पण 15 दिवसाच्या छत्रपती संभाजीराजेंनी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला लेटर दिलं, नेव्हीला लेटर दिलं होतं की हा पुतळा व्यवस्थित बांधलेला नाहीये, तो ढाच्यामध्ये नाहीये. म्हणजे छत्रपती संभाजीराजेंची दूरदृष्टी पहा, त्यांनी हे 20 दिवसात म्हणजे ज्या दिवशी पुतळ्याचं अनावरण झालं आणि 20 दिवसात सांगितलेलं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तेच घडलं. असा दूरदृष्टी नेता आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि म्हणूनच त्यांनाही विचारायचंय की तुम्ही हा 200-250 कोटी खर्च कशावरती केलाय. आणि अशा प्रकारे जर का तुम्ही या महाराष्ट्राची दिशाभूल करत असाल तर आता महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एक आमदार मराठी समाजाचे काय मागणी आहे तुमच्या? आता असं पूर्ण नाही झालं. काही वर्षापूर्वी आजचे दिन म्हणून जी घोषणा करत छत्रपतींच्या नावाने मत मागण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केलं होतं आणि भूल थापा देऊन महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी जनतेला कशा प्रकारे फसवलंय. आणि मला वाटतं 6 वर्ष झालं स्वतः देशाचे पंतप्रधान यांनी येऊन या ठिकाणी जलपूजन केलं होतं. त्या ठिकाणी जलपूजन करून त्या अरबी समुद्रामध्ये 200 कोटीपेक्षा जास्त खर्च केलेला आहे. आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते 200 कोटीचं काम कुठपर्यंत झालेलं आहे, किती मोठ्या प्रमाणात 200 कोटी खर्च करून काम झालेलं आहे हे शोधण्याचं काम स्वराज्य पक्षातून होतं. या देशाला दिशाभूल करण्याचं काम कशा प्रकारे या देशात चालू आहे याची आम्ही महाराष्ट्राला झलक दाखवून देण्याचं काम करणार आहे. आणि यापुढे अशा प्रकारे फसव्या आश्वासनांचं स्वराज्य पक्षाकडून महाराष्ट्रभर पोलखोल करण्याचं काम आजपासून सुरुवात केलेली आहे. काल मोदी आले होते, मुंबई असेल ठाण्यामध्ये 33,000 कोटीची जी आहे पुतळ्यांवरती देखील सुरू आहे. कसं बघतं येणाऱ्या निवडणुकीत त्याच्यामुळे धडा शिकवणार आहे? आता महाराष्ट्राच्या जनतेला कळालेलं आहे, आरक्षणाचा विषय असू द्या, छत्रपती शिवरायांच्या बाबतीत असू द्या, मराठा समाज असू द्या, मराठी अस्मिता असू द्या, या सगळ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जागृत झालेला आहे. आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं या सरकारने आम्हाला फसवलेलं आहे त्यांना धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी आम्ही नक्की करू.